भाविक जन हो, प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु संत शिरोमणी महान भगवत भक्त संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ देहू निवासी श्रीमंत साधू विश्वसंत विश्ववंद्य श्री तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधील उत्कृष्ट असा 5 चरणाचा अभंग आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ पारमार्थिक प्रतिज्ञा करतात। विठाला 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 समग्र जीवसृष्टीमध्ये ज्या भाग्यवान माणसाचं जीवन योग्य प्रकारे योग्य दिशेने योग्य वाटेवर वाटचाल करत आहे, मग ते जीवन कोणत्याही पातळीवरचं असू दे, ते जीवन वैयक्तिक पातळीवरचं असू दे, ते जीवन कौटुंबिक पातळीवरचं असू दे, ते जीवन गाव पातळीवरचं असू दे, ते जीवन परिसर पातळीवरचं असू दे, ते जीवन तालुका पातळीवरचं असू दे, ते जीवन जिल्हा पातळीवरचं असू दे, ते जीवन प्रांतीय पातळीवरचं असू दे, ते जीवन राष्ट्रीय पातळीवरचं असू दे, किंबहुना ते जीवन जागतिक पातळीवरचं असू दे, अशा प्रत्येक भाग्यवान माणसाच्या जीवनामध्ये कुणी नाही कुणी प्रेरक असावा लागतो, किंबहुना कुणाची नाही कुणाची प्रेरणा ही असावी लागते। ही अल्पशी प्रस्तावना तुमच्या समोर मांडण्याचं कारण, आता मी जे बोल तुमच्या समोर मांडणार आहे ते बोल आहेत अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक जोसेफ डॅनियल यांचे। त्याचं असं म्हणणं आहे, आमच्या अमेरिकेतल्या मुलांना प्रेरणा देण्याकरता आम्हाला काल्पनिक रॉबिन हुड बनवावा लागला, पण तुम्ही भारतीय केवढे भाग्यवान आहात, किंबहुना तुम्ही महाराष्ट्रीयन केवढे भाग्यवान आहात। तुम्हाला तुमच्या मुलांना प्रेरणा देण्याकरिता झाले बहु होतील बहुपरी याच समहा। हे माझं एकट्याचं मत नाहीये बांधवांनो, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास लेखक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास संशोधक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून साहित्यिक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून विचारवंत आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून विद्वान आहेत, त्या सगळ्यांचं एक मत आहे आणि ते असं आहे, आजपर्यंत या जीवसृष्टीमध्ये अनेक राजे झाले, भविष्यामध्ये कदाचित होतील, पण ज्यांच्या सारखा राजा या जीवसृष्टीमध्ये झालाच नाही, ते या जीवसृष्टीचं श्रेष्ठत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। बऱ्याच वर्षानं तुमची माझी भेट आहे। दुसऱ्या कोणाच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवा वाजवू नका मला माहित नाही, पण माझं कीर्तन टाळ्यांचा कडकडाट आणि हर हर महादेवचा गजर झाल्याशिवाय होत नाही। वक्तृत्वाला योग्य ठिकाणी प्रतिसाद म्हणून टाळी हवी, कारण तुमच्या टाळ्यांचा कडकडाट ही माझ्या वक्तृत्वाची धार असणार आहे। टाळी द्यायची पण अशी माकडवाल्यासारखी नाही द्यायची, टाळी द्यायची मर्दासारखी, टाळी द्यायची मावळ्यांच्या सारखी, अरे टाळी द्यायची वारकऱ्यांच्या सारखी। टाळी देताना माय मावल्यानो माता भगिनीनो तुम्ही पाठीमागे राहूच नका, कारण या जीवसृष्टीमधील प्रत्येक महापुरुषाला जन्म देणारं तुम्ही मातृत्व आहात। तुम्ही लेखी आहात राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता, स्वराज्य जननी जिजाऊ साहेबांच्या। तुम्ही लेखी आहात स्त्री शिक्षणाच्या आद्यजनक सावित्रीबाई फुल्यांच्या। तुम्ही लेखी आहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या। तुम्ही लेखी आहात अनाथाची माई सिंधुताई सपकाळांच्या। तुम्ही लेखी आहात झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या।
दोन ओळी शिवाजी महाराजांच्या सन्मानानं बोलतो, जशा प्रकारे बोलतो तशा प्रकारे टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार गडद होत चाललाय. राष्ट्र तेजाची मशाल हाती पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार गडद होत चाललाय. राष्ट्र तेजाची मशाल हाती पाहिजे. पुन्हा एकदा या देशाला जिजाऊचा शोभा. जगत तुम्हाला मला भाग्यवान समजते, पण का कोण जाणे आता असं वाटायला लागलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 पगड जातीच्या मावळ्यांना काळ झोप लागते की काय? खरं सांगू का, पदोपदी भ्रष्टाचाराच्या अंधकाराला सामोरं जावं लागतंय. भ्रष्टाचाराच्या अंधकारामध्ये जगावं लागतंय. हा भ्रष्टाचाराचा अंधकार नाही व्हावा, सदाचाराचा सूर्य उगवावा असं वाटत असेल. घराघरामध्ये काय, मनामध्ये काय, ध्यानामध्ये काय, पण तुमच्या माझ्या शरीरावरच्या रक्तामध्ये असलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची गोडी उभारली गेली पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र कथेचं धर्मकीर्तन गातोय. महाराजांना प्रार्थना करायची, आपलं उपास्य दैवक आदिशक्ती शिरसाई माता, आदिशक्तीचं मूर्त स्वरूप असणाऱ्या शिरसाई मातेच्या प्रांगणामध्ये, बजरंगबलीच्या प्रांगणामध्ये तुमच्या चरित्र कथेचं धर्मकीर्तन गातोय. महाराज यावं आणि सुवर्ण सिंहासनावर विराजमान व्हावं. महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ पारमार्थिक प्रतिज्ञा करत आहेत. अभंग सांगत सांगत जेवढं शक्य होईल तेवढं महाराज सांगून जाईल. जीवसृष्टीमध्ये जगातील थोर विचारवंतांना, संत महात्म्यांना, साधू श्रेष्ठांना, आचार्यांना समाजामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारची माणसं अनुभवाला आली. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, 3 प्रकाराचे जन तुका म्हणे केले. पैकी काही माणसं कनिष्ठ स्वभावाची असतात, काही माणसं मध्यम स्वभावाची असतात, काही माणसं उच्चतम स्वभावाची असतात. थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर काही माणसं तामस वृत्तीची असतात, काही माणसं राजस वृत्तीची असतात, काही माणसं सात्विक वृत्तीची असतात. अगदी शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं झालं, काही माणसं आज्ञ असतात, काही माणसं सुज्ञ असतात आणि काही माणसं प्राज्ञ असतात. विठ्ठला म्हणजे कनिष्ठ स्वभावाची माणसाची, तामस वृत्तीची माणसाची आज्ञा, अशी माणसं दुर्दैवानं अवज्ञा करतात. जी माणसं मध्यम स्वभावाचे, राजस वृत्तीचे, सुज्ञ, अशी माणसं आज्ञा करतात. जे भाग्यवान उत्तम स्वभावाचे, सात्विक वृत्तीचे, किंबहुना प्राज्ञ, अशीच मंडळी प्रतिज्ञा करतात. विठ्ठला बांधवानो, अवज्ञा कुणीही कुणाचीही करू नये. आणि महाराज मंडळी या व्यासपीठावर तर करूच नये. अवज्ञा कुणीही कुणाची करू नये. पण असं म्हणतात, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. जसं माणसानं जीवनामध्ये कधीही अधर्म करू नये. अरे अधर्म करूच नाही माणसानं जीवनामध्ये.
पण एका विशिष्ट भूमिकेवर अधर्म केल्याशिवाय राहू नये. देव जोडी तरी करावा, एरवी माणसानं अधर्म करू नये, पण देवाची जोडी होत असेल तर अधर्म केल्याशिवाय राहू नये. तसं अवज्ञा कुणीही कुणाची करू नये. काही ज्येष्ठ श्रेष्ठांनी केली, पण कोणत्या भूमिकेवर केली ती भूमिका त्या ठिकाणी महत्वाची. प्रल्हादे जनका विभीषण मानवानं प्रल्हादानं पित्याची अवज्ञा केली, पण कोणत्या भूमिकेवर केली ती भूमिका त्या ठिकाणी महत्वाची आहे. प्रल्हादानं पित्याची अवज्ञा केली श्री नारायणाच्या जोडी करता, विभीषणानं बंधूची अवज्ञा केली श्री रामाच्या जोडी करता, भरतानं मातेची अवज्ञा केली श्री रामाच्या जोडी करता. अवज्ञा कुणीही कुणाची करू नये. आज्ञा तिघांनी करावी. आज्ञा ईश्वराने करावी, आज्ञा वेदाने करावी, आज्ञा संत महात्म्याने करावी. जडजडोनी वहिलाने ये भक्तीचे वाटेला ईश्वराची आज्ञा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. वेदांची आज्ञा. आलिया संसारा उठा, वेग करा, शरण जा. संत महात्म्यांची आज्ञा. दादा महाराज आणि प्रतिज्ञा त्यांनी करावी ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होईल अशा श्रेष्ठांनी प्रतिज्ञा करावी. अरे भल्या भल्यांच्या प्रतिज्ञेला मोल नाही तर तुम्ही आम्ही किस पेड़ के पत्ते. रावण माहिती का तुम्हाला? टेन्शन घेऊ नका, मोकळ्या मनानं बोलत चला. रावण माहिती का तुम्हाला? भेटलं का कधी? नाही भेटला? मला तरी कुठं भेटलाय? 14 चौकड्याचं राज्य होतं रावणाचं. तुम्ही आम्ही अल्पायुष्य आहोत. कुंभकर्णासारखा बंधू आणि इंद्रजितासारखा मुलगा. ऐश्वर्य असं होतं बांधवांनो, आपल्या कल्पनेत बसत नाही असं ऐश्वर्य होतं. कोटी घरे जेथे काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. त्याच्याकडं 7 कोटी घरं सुवर्णाची म्हणजे सोन्याची. मी सहज बोललो, तुम्ही सहज ऐकलं. गांभीर्य जाणलं का? त्याच्याकडे 7 कोटी होती. 7 कोटी घर होती. घर त्याच्याकडे 7 कोटी घर सुवर्णाची. काय ऐश्वर्य असेल. आता एक घर बांधाय किती तोळ लागतील त्याला जाऊन भेटावं लागलं. बर हिऱ्या माणक्यानं जडवलेला सुवर्णाचा टोप रावण सकाळी घालायचा आणि संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेल्यावर शिळा झाला म्हणून टाकून द्यायचं. रोज एक टोप. प्लॅस्टिकचा नव रत्नाने जडवलेला सुवर्णाचा टोप रोज एक टाकून द्यायचं. काय ऐश्वर्य असेल. आपल्याबद्दल काय बोलावं? आपली 3 रुपयाची टोपी पडली ती अशी असावी. आपली 3 रुपयाची टोपी पडली तर आपण 3.5 मैल पाठीमागे जातोय. बरं प्रपंच लहान होता का गाड्याचा? 80,000 बायका होते त्याला. आता कोणाकोणाला साड्या घेतल्या असतील त्याची त्याला माहिती. 80,000 बायका, 1 लाख नातून 1.25 लाख पंतू. मला तर असं वाटतं ते जर लोकसभेच्या इलेक्शनला उभं राहिलं असतं तर घरातनच निवडून आला असतं. न फुटणारी मत होती हो. एवढं त्याच्या काही प्रतिज्ञा पुऱ्या झाल्या नाहीत. रावणाची प्रतिज्ञा होती स्वर्गाला शिडी लावी. रावणाची प्रतिज्ञा होती समुद्राचं पाणी गोड करेल. रावणाची प्रतिज्ञा होती सोन्याला सुगंध आणेल. रावणाच्या प्रतिज्ञा पुऱ्या झाल्या नाही. तुमच्या माझ्या प्रतिज्ञेबद्दल न बोललेलं बरं.
हो, काय प्रतिज्ञा करत होती माणसं गावोगावी. विधानसभेचे इलेक्शन होतं तेव्हा काय प्रतिज्ञा करायची माणसं. मी एक माणूस असा बघितलाय, काय तुम्हाला सांगू, सकाळी उठल्याबरोबर स्नान वगैरे झालं की हातात घड्याळ बांधायची. नाही तुम्हाला कळलं? इतके भोळे आहे का तुम्ही? सकाळी उठल्याबरोबर हातामध्ये घड्याळ, दुपारच्या जेवणाला हातामध्ये कमळ, सायंकाळच्या चहाला हातामध्ये धनुष्यबाण आणि रातभर तुतारी वाजवायची. सामान्य माणसाच्या प्रतिज्ञेला मोल नाही. एवढं पेलं पुढचं काय दिसत नव्हतं, एवढं पेलं. प्रार्थना करतो तरुणांना, बाळानो, या जीवसृष्टीमध्ये माणूस म्हणून एकदा जगायचंय रे, पुन्हा पुन्हा जीवन नाहीये. एक तरुण व्यसनाधीन झाला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. एक कुटुंब उद्ध्वस्त झालं, या भारत मातेला केवढं मोठं सामोरं जावं लागतं याचा विचार आपण करू शकत नाही. एकदा जगायचंय, निर्व्यसनी जगा. इथे असणारी काही तरुण मंडळी असतील, हा जोडून प्रार्थना आहे, बाळांनो व्यसन करू नका, व्यसन करू नका. जास्त वेळ नाहीये, मी कशा करता सांगतो ऐका. एवढं पेलं पुढचं काही दिसत नव्हतं, एवढं पेलं तरी बुलेटवर बसून निघाले, बुलेटवर. आता हा काय वाजवायचा विषय आहे का? काय करावं, बुलेटवर बसून निघाले. हो, गावात मोठं, तुमच्या गावासारखं मोठं गाव होतं, 40 फुटाचा रस्ता, 40 फुटाचा रस्ता, त्याला पुरे नाव. समोरून प्रेतयात्रा येत होती, चारी बाजूला 4 खांदेकरी, त्या चौघांच्या खांद्यावर एक हेलिकॉप्टर, त्याच्या एक सज्जनाला झोपवलेलं, पुढे एक शिकाळी घेऊन चाललेलं, पाठीमागे समाज चाललेला. एवढी मोठी प्रेतयात्रा त्याला दिसलीच नाही. ते गेलं तसं बुलेट सकट चौघा खांदेकऱ्यांच्या मध्येच जाऊन घुसलं. भीतीनं चारी खांदेकरी 4 बाजूला पळाले. त्याबरोबर प्रेत पडलं, प्रेता शेजारीचे पडलं ते पडलं. त्या प्रेताला विचारते, तुम्ही कसे काय पडला? सोबदरासारख्या शहाण्या माणसाला राग आला. तिथे गेले, म्हणले मूर्खा. तो म्हणलं काय झालं, काय झालं? ते म्हणले ते पडलं ना. तो बोलला जे पडलंय ते काय बोलत नाही, तुम्ही कशाला काय बोलता? त्याने विचार केला, काही प्रसंग मूर्खाच्या नादाला कुठं लागायचं. प्रेत यात्रा निघून गेले, एका बाजूला बुलेट पडली, विसरलं, उठलं, पांढरी शुभ्र कपडे अंगावर चालायला लागले. 40 फुटाचा रस्ता, दोन्ही बाजूला गटार. जाता चालता चालता तोल गेला, उजव्या बाजूच्या गटारीमध्ये पडलं. अपोजिट साइड समोरच्या गटारीमध्ये एक छोटा हाती बसलेला होता. छोटा हाती आप जानते नहीं जानते? अरे उसको सुअर बोलते. डुक्कर बसलं होतं, त्या डुक्कराने त्याच्याकडे पाहिलं. डुक्कर विचार करते, आपल्या जातीचं दिसतंय बरं का. तिकडून डुक्कर निघालं. डुकरानं विचार केला, आजपर्यंत पाठ घासायला एवढी चांगली जागा मिळालीच नाही. डुक्कर आलं, आनंदानं त्याच्या अंगाला पाठ घासायला लागलं. त्याचा याचा हात डुकराच्या शेपटी पडला, डुकराची शेपटी त्याच्या हातात आली. तसं बोलताय, रोज बुचडा बांधती ना वेणी कशी काय घातली. अशा माणसाला दुसऱ्या दिवशी जाणीव करून द्यावी. रात्री पशुसारखं जागला, पुरणपोळीचं ताट भिरकावून दिला, मुलाबाळाला मारहाण केले, धर्मपत्नीला शिवीगाळ केले. याला काय जगणं म्हणावं का? वेळ गेलेली नाहीये, सुधारा. तो बोलतो, तू माझ्या हिताचं बोलताय. या क्षणाला प्रतिज्ञा करतो, नाही घेणार म्हणजे नाही घेणार. हो, त्याची प्रतिज्ञा टिकते कुठपर्यंत? 5 वाजेपर्यंत. एकदा का 5 वाजले, पाऊले झालं, तेवढं बरं येत.
चला सामान्य माणसाच्या प्रतिज्ञेला मोल नाही. मी बोलतो प्रतिज्ञा ध्यानी करावी. यापुढे हिंदू धर्माची निंदा कराल समुद्रात फेकून दे. धर्माच्या स्वाभिमानी स्वामी विवेकानंद प्रतिज्ञा करतात त्याला प्रतिज्ञा म्हणा. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्ही मिळविनच. स्वराज्याची प्रतिज्ञा करतात लोकमान्य टिळक त्याला प्रतिज्ञा म्हणावी. माझ्या देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेसं वस्त्र मिळाल्याशिवाय मी सुद्धा पुरेसं वस्त्र परिधान करणार नाही ही प्रतिज्ञा करतात राष्ट्रपिता महात्मा गांधी त्याला प्रतिज्ञा म्हणावी. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादीची प्रतिज्ञा करतात नेताजी सुभाषचंद्र बोस त्याला प्रतिज्ञा म्हणावी. हे आधी लगीन कोंडण्याचं मग लगीन माझ्या रायबाचं नरवीर तानाजी मालुसरे प्रतिज्ञा करतात त्याला प्रतिज्ञा म्हणावी. भीष्माचार्यांचं नाव घेतल्याबरोबर प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होते. भीष्म केला घेतल्याबरोबर प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होत असते. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये 9व्या अध्यायाच्या पहिल्या ओवीमध्ये प्रतिज्ञा करतात. तरी अवधान एकले दीजिए. अरे कभी कभी हम भी गा लेते हैं. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे. याच मालिकेमध्ये असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ प्रतिज्ञा करतायत परमार्थाची. शास्त्रीय दृष्ट्या प्रतिज्ञेचे 5 प्रकार आहेत. अनर्थ, स्वार्थ, अर्थ, परार्थ आणि परमार्थ. पैकी 3 प्रकारच्या प्रतिज्ञा करू नका. अनर्थमूलक प्रतिज्ञा करू नका, स्वार्थमूलक प्रतिज्ञा करू नका, अर्थमूलक प्रतिज्ञा करू नका. प्रतिज्ञा करायची झाली परार्थाची. सेवी तो हा रस वाटी तो अनेका तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. ही परार्थाची भूमिका आहे. आणि परमार्थाची प्रतिज्ञा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सेवेला घेतलेल्या अभंग
महत्वाची प्रतिज्ञा. प्रार्थना वेगळी, मागणं वेगळं आणि प्रतिज्ञा वेगळी. नीट ऐका. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी कार्यारंभी प्रार्थना आहे. हेची दान देगा देवा हे मागणं आहे. इथे द्या म्हणत नाही, तुम्ही देण्याचा प्रश्नच नाही. घेईन मी देवा मी जन्म घेईन. आता चिंतन खूप गोड आहे, पण चिंतन मांडत राहिलो तर मला महत्वपूर्ण विषय मांडायचा आहे, तो थोडासा पाठीमागे राहील. जीवसृष्टीमध्ये येणाऱ्याचे वर्ग 3 आहे. पैकी जीवाला यावंच लागतं, ज्यांना यावंच लागतं त्यांना जीव म्हणावं. संत महात्मे स्वइच्छे नेतात, ते स्वइच्छे नेतात त्यांना संत महात्मे म्हणावं. भगवान परमात्म्याला आणावं लागतं, ज्यांना आणावं लागतं त्याला भगवान म्हणावं. चला, महाराज बोलतात देवा मी जन्म घेईन. ही जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी पांडुरंग परमात्म्याजवळ केलेली पारमार्थिक प्रतिज्ञा आहे. आता राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता, स्वराज जननी जिजाऊ सैवाणी, आदिशक्ती आई जगज्जननी तुळजा भवानीच्या चरणविंदाजवळ केलेली प्रतिज्ञा तुम्हाला सांगतो. एकदा भजन गडशिवनेरी पुण्यापासून 26 कोसावर नाणेघाटाच्या ओठामध्ये आणि भीमाशंकरच्या जटामध्ये वसलेला गड शिवनेरी जुन्नर मावळामध्ये असा दुसरा जडावाचा गड नाहीये. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये गडावर गडकरी होते. भोसल्यांचे व्याही, विजयराय शिदोजी, विश्वासराव. मोठा तोला मुलाचा आणि वचनाचा पक्का माणूस होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांचा मुक्काम होता धाराशिव जिल्ह्यामध्ये. कोणतं गाव आहे? परांडा. तिथे एक भुईकोट किल्ला आहे. त्या भुईकोट किल्ल्यामध्ये साखरी होती नीच्या माझी. मोहिमेतून काही काळ वसंत मिळाला म्हणून शहाजीराजे घरी आले. शिवगंगाधर प्रसन्न होता, आई जगज्जननी तुळजा भवानी प्रसन्न होती, शहाजीराजे प्रसन्न होते. शहाजीराजांच्या सेवेमध्ये जिजाऊ चूर चूर झाल्या. तो महिना होता 1629चा ज्येष्ठाचा. ज्येष्ठ महिना संपला, आषाढ उजडला आणि जिजाऊ साहेबांच्या मुखकमलावर विलक्षण तेज दिसू लागलं. असंच तेज दिसलं होतं मथुरेच्या कारागृहामध्ये देवकी मातेच्या मुखकमलावर. तशा प्रकारचं विलक्षण तेज दिसू लागलं जिजाऊंच्या मुखकमलावर. वाड्यातल्या जाणत्या बायांनी जाणलं, शहाजीराजांना कळालं जिजाऊंना दिवस गेले. आषाढ संपला आणि श्रावण उजडला. बरोबर आहे की नाही? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावणाला अत्यंत श्रेष्ठत्व, महत्व आपण सगळे जाणतो आहोत. अनेक कारण आहेत. श्रावण हा व्रत वैकल्यांचा महिना आहे. शास्त्रीय, अशास्त्रीय अशा प्रकारची अनेक व्रत वैकल्य केली जातात. या श्रावण महिन्यामध्ये अनेक मंडळी श्रावण पाळतात. चांगलं आहे की नाही? तुमच्यापैकी कुणी कुणी पाळलाय व श्रावण बोटवर करायचं की मी पाळलाय? लेखा मुलानं बोटवर केलं बाबा. असू द्या, पाळताय, चांगलंय. त्याच्यापैकी सगळेच नाही, पण त्याच्यापैकी काही 11 महिने न पाळणारी असतात, तरी सुद्धा चांगलं आहे. श्रावणाबद्दल बोलतोय. याच श्रावण महिन्यामध्ये परिपूर्णतम अवतार असणारे श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले. याच श्रावण महिन्यामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्व मौली ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाले. 7सेवा जन्मोत्सव 15 ऑगस्टला साजरा होतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तुमच्याकडे तसं आलाय की नाही मला माहित नाही. असं शासकीय आदेश आहे. प्रत्येक गावामध्ये मौली ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव, 7सेवा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच दिवशी मंदिरावर सुवर्णाचा कळस बसवला जाणार आहे. ओघ चाललेला आहे, अर्थसहाय्याचा ओघ चाललेला आहे. आम्ही सहभागी होतोय. असं चला, मी कशा करता सांगतो, ऐका बांधवानो. मौली ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाले तो श्रावण. आणखी तुम्हाला श्रावणाचं महत्व सांगू का? श्रावण हा जलधारांचा महिना आहे. सरीवर सरी, सरीवर सरी, सरीवर सरी, होय की नाही?
आणि श्रावण महिन्यामधला जो पाऊस असतो की नाही, वारं नसतं, वादळ नसतं बरं का, असा शांत पाऊस पडतो. एकदा साधू महात्मा तपश्चर्याला बसलेला आहे, अशा प्रकारे पाऊस पडत असतो. बंधवांनो, जलधारांचा महिना त्याला आहे. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ अनुभवाला येते. असं वाटतं जणू सृष्टी हिरवा शालू पांघरून नटून तटून बसलेली आहे. मातीला गंध येत असतो, लतावेली आनंदात डुलत असतात. पक्ष्यांची किलबिल असते, किलबिल. पक्ष्यांची किलबिल रानामळामध्ये गेला की नाही तुम्ही कधी? पक्ष्यांची किलबिल असते की नाही? नाही, श्रावणातलं सांगतोय असं. ही पक्ष्यांची किलबिल आहे, ती अंतःकरणाला स्पर्श करून जाते. आणि एवढ्यामध्ये अंतःकरणाला गवसणी घालणारं, अंतःकरणाला गवसणी घालणारं कोकिळ कुंजन तुमच्या माझ्या कानावर येतं. नाही नाही, कोकिळ कधीही रात्री कुंजन करत नाही, पण माझ्या कीर्तनामध्ये कधी कधी करतो. श्रावणाबद्दल बोलतोय. या श्रावण महिन्याचं वर्णन बालकवी खूप सुंदर केले. एक कविता होती मी शालेय जीवनामध्ये असताना बरं का. श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर सर्वे, क्षणात फिरून ऊन पडे. उत्कृष्ट. आता पूर्वीच्या क्षणोक्षणी पडे उठे परिबळे उडे बापडे, केवढे हे करवले. शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट म्हणायला लागल्यावर रक्त असं सळसळायचं. काही सुंदर कविता होत्या, अशा कविता होत्या. आता सुद्धा आहे. वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत निघाले टनाटना, काय घ्यावं काही कळतच नाही. जाऊ द्या, श्रावणाबद्दल बोलतोय. जिजाऊचं अंतःकरण आनंदाच्या धोक्यावर असं हिंदोळे घेत होतं. पण शहाजीराजे चिंताक्रांत होते. शहाजीराजे विचार करतायत, साखरी सुलतानाची करतोय. सुलतानाची नजर कोणत्या वेळेला फिरेल सांगता येत नाही, मर्जी कोणत्या क्षणाला फिरताय सांगता येत नाही. मग राणी सरकारानं असं उघड्यावर ठेवणं धोक्याचं आहे. राणी सरकारानं ठेवण्याकरता घरटं असावं, सह्याद्रीच्या खांद्याचा असावं आणि सुरक्षित असावं. आणि शहाजी राजांना आठवण झाली गड शिवनेरी. नीट आहे का? शहाजीराजे जुन्नरला आले आणि जिजाऊ साहेबांचं वास्तव्य शिवनेरी गडावर 3 महिन्याच्या गरोदर असताना. नीट ऐका भगिनींनो, नीट ऐका माय मावल्यांनो. 3 महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊ साहेबांचं वास्तव्य शिवनेरी गडावर 16 वर्षाचं होतं. काय अवस्था होती या भारत वर्षामध्ये? अरे 5 सुलतानी सत्ता राष्ट्राच्या उरावर नाचत होत्या. सुलतानी सत्तेच्या जपड्यामध्ये संपूर्ण भारत वर्ष लगत होतं. सुलतानी सत्ता म्हणजे सर्वस्वाची होळी, राख रांगोळी. अरे दिवसाच्या होळ्या रानामळ्यातली पिके पेटवली जात होती. गावागावातली तरणी बांधवर उचलली जात होती. भेट बिगार म्हणून तवनीला बांधली जात होती. लग्न मंडपातल्या तरण्या बांधवर उचलल्या जात होत्या आणि सुलतानाचे जनानखाने भरले जात होते. 16वे शतक सामान्य समजू नका. सुलतानी सत्ता सामान्य नव्हत्या. मुली देवा उचलल्या जात होत्या तलवारीच्या धारेवर. आज मुली उचलल्या जात नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? आज मुली उचलल्या जात नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? अरे आजही उचलल्या जातात. आपण तिथपर्यंत विचार करू शकत नाही, पोहोचू शकत नाही. त्याची हादी संकट नाही. हे राष्ट्र इस्लामी राष्ट्र झालं पाहिजे आणि याचा प्रारंभ झाला 15 ऑगस्ट 1947. नियोजनबद्ध चालू आहे. 2047 पर्यंत त्यांना हे राष्ट्र इस्लामी राष्ट्र बनवायचंय आणि त्याचं नाव सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे, गजवाए हिंद. तुम्हाला सांगू का, एका मौलवीचं मी ऐकलं बरं का. तो असं बोलला, हिंदुस्थानातले 35 कोटी, पाकिस्तानातले 25 कोटी, किती झाले 60 कोटी, 14 कोटी बांगलादेशातले झाले 74 कोटी. आम्ही अखंड भारत बनवणार आणि ज्या दिवशी
दिवशी आमचे 74 कोटी एकत्रित येतील त्या दिवशी हे राष्ट्र गजवाये हिंद म्हणून होईल. मी कशा करता तुमच्या समोर हा विषय मांडतोय. कदाचित 2047 ला मी निश्चित प्रकारे नसणार आहे, पण असं वातावरण आहे त्यावेळेला माझे बोल तुम्हाला निश्चित प्रकारे आठवतील. अगदी नियोजनबद्ध चालू आहे आणि याच्याकरता त्यांनी अनेक पर्याय निर्माण केलेले आहेत. त्याच्यापैकी एक पर्याय त्यांना 18 पगड जातीचा हिंदू वंश नष्ट करायचा आहे. मग तो करायचा कसा? 18 पगड जातीच्या मुली उचला. कशा उचला? त्याला लव जिहाद असं म्हटलं जातं. अरे त्या जिहादींच्या घरातल्या बायका मुली सुद्धा आपल्या हिंदूंच्या तरुण मुलींना नादाला लावतात. शेवटी धर्मांतर करायला लावतात, निकाह करायला लावतात. त्या मुलींचं काय होतं पुढे? अरे शरीराचा उपभोग घेतला जातो, शेवटी अरब कंट्रीमध्ये विकलं जातं, नाही तर वेश्या व्यवसाय करायला लावला जातो. क्षमा करा, कुणाला पटतील विचार, कुणाला नाही पटतील, पण जे वास्तव आहे ते स्वीकारायची ताकद लागते, स्वीकारावा लागतं. वास्तव आहे खूप वाईट स्थिती आहे, खूप वाईट स्थिती. मला जास्त बोलायचं नाही. केरळमध्ये जाऊन बघा ना जरा, तुमच्यात हिंमत असेल ना, ज्याला वायनाड म्हणतात, कल्पेटा म्हणतात, तिथपासून गुरुवायूरपर्यंत जो पट्टा आहे, तुमच्यात हिंमत असेल तर सहकुटुंब आणि 4 दिवस त्या पट्ट्यामध्ये राहून दाखवा. राहू शकत नाही तुम्ही. पश्चिम बंगालमध्ये जा. अरे गरोदर मुली सुद्धा सोडत नाही, गरोदर मुली सुद्धा सोडत नाही. 6 वर्षाच्या मुली सुद्धा उचलल्या जात आहेत. बंधन बया आजही मुले उचलल्या जात आहेत. चला तेव्हाही उचलल्या जात होत्या. दररोज बातम्या शिवनेरी गडावर यायच्या. जिजाऊ साहेबांचं अंतःकरण असं विचार करायचा, राष्ट्राला धर्माला कोणी त्रास आहे की नाही, असा कोणीतरी जन्माला यायला हवा जो राष्ट्र आणि धर्म दिवस उलटत होते. हो, एक दिवस गडकऱ्यांच्या धर्मपत्नी ज्यांचं नाव लक्ष्मीबाई त्यांच्या जवळ आल्या आणि दोन्ही हात जोडून विनम्र भावानं ती माऊली बोलते, राणी सरकार. अशा अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काही ना काही वेगळं आवडतं, करावं वाटतं, खावं वाटतं. त्या डोहाळ म्हणतात. तुम्हाला काही खावं वाटतं का, प्यावं वाटतं का, ल्यावं वाटतं का, मेणा पालखीमध्ये बसा वाटतं का? त्यांचा तो प्रश्न ऐकल्याबरोबर जिजाऊ साहेबांच्या दोन्ही हाताच्या मुठ्या अशा वेळा गेल्या. त्यांचा चेहरा लालबुंद झाला, ताडक्यात उठून राहिल्या. आम्हास खाण्यापिण्याचे डोहाळे नाही तो, नामास मेना पालखी उडत. लक्ष्मीने विचारलं, मग राणी सरकार तुम्हाला आवडतं तरी काय? असे अलौकिक डोहाळे जिजाऊ साहेबांनी सांगितले. आम्हास वाघावर बैसावेशे वाटते. काय डोहाळ आहे? डोहाळ म्हणून जिजाऊ साहेबांना वाघावर बसा वाटतं. आता उपस्थित पुरुष मंडळींना विचारतो, अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या एखाद्या माऊलीला डोहाळ म्हणून वाघावर बसा वाटलं, असं तुमच्यापैकी कुणाच्या अनुभव आलाय का? मी तुम्हाला विचारतो. तिकडे गडावर बसलेली मंडळी, तुमच्यापैकी कुणाच्या अनुभव आलाय का? नाही. इकडे गडावर आहे का कुणाच्या अनुभवाला? नाही. सबदार तुमचं कसं काय? नाही. लगीन झालं का? बाप्पा 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 बाप्पा, अडकला रे गाड्या, अडकला. आता मी नाही, बायोडेटा द्या माझ्याकडे. विनम्र भावानं 2 हात 3रं मस्तक एकत्रित करून तुम्हाला प्रामाणिकपणे विचारतो, अशा अवस्थेमध्ये असताना डोहाळ म्हणून तुमच्यापैकी कुणाला वाघावर बसा वाटलं का? प्रश्न सगळ्यांना वाटलं का कोणाला वाघावर बसावं? नाही वाटलं. नळावर भांडा वाटलं. आम्हास वाघावर बैसावेशे वाटत. आम्हाला वाटतो घोड्यावर माटे ठोकावी, सह्याद्रीच्या दऱ्या घोड्यामध्ये घोडा फेकावा, लढाई अंगावर घालावा, डोक्यावर जिरेटोप ठेवावा, कमरेला सैला बांधावा, तलवार मॅड करावी, आपल्यावर उचलून देऊन आपल्या माय मावल्यावर बलात्कार केले जातात, त्या हैवानाचं शिर धडा वेगळं करावं, हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करावं. काय डोहाळे गडे
तुम्हाला प्रमाण देऊ का? गर्भाची आवडी मातेचा डोहाळा. गर्भाची आवडी मातेचा डोहाळा. गर्भाची आवडी मातेचा गर्भाची आवडी मातेचा डोहाळा. गर्भामध्ये असणाऱ्या जीवाच्या भावी जीवनाची दिशा मातेच्या डोहाळ्यावर कळते. डोहाळे ही अंधश्रद्धा नव्हे, ते शास्त्र आहे. वशिष्ठांनी अयोध्या नरेश दशरथ महाराजांना आज्ञा केली, धर्मशास्त्राईशे पुसावे डोहाळे. अंधश्रद्धा नव्हे, ते शास्त्रे, ज्याला गर्भसंस्कार असं म्हणतात. ऐका बंधवांनो, काही जिजाऊ साहेबांची डोहाळे येतो. वाघावर बसावं, लढाईचा पोशाख अंगावर घालावा, डोक्यावर जुरडोक ठेवावा, कमरेला शेला बांधावा, तलवार म्यान करावी, लढाया माराव्यात, लढाया जिंकाव्यात, स्वराज्य निर्माण करावं. काही डोहाळे आपल्याकडे सुद्धा होते, आपल्याकडे सुद्धा होत्यात, पण न सांगितलेली बरी. आता श्रावण महिना चालू आहे. 2 दिवसापूर्वी वाक्येश्वर म्हणून गाव आहे खटाव तालुक्यामध्ये. वाक्येश्वर कीर्तनाला गेलो होतो. तिचा मुलीचं वडील त्या मुलीला विचारतो, तुला काय आवडतं ग? डोहाळं म्हणून. ती म्हणली, मला खरा मासा खावा वाटत. लय विचित्र प्रकार आहे तो. काय डोहाळ्याचं सांगतो तुम्हाला. एकाच्या डोहाळे खेडेगावातल्या एखाद्या माऊलीला तुम्ही सहज विचारा, डोहाळं म्हणून तुम्हाला काय आवडतं? ती म्हणते, मला काळी मातीच खावी वाटते. दुसरीला विचारा काय आवडतं? ती बोलते, चुलीतली राखच खावी वाटते. तिसरीला विचारा काय आवडतं? ती बोलते, चुलीतलं भिंतीचं पोपडच खावं वाटते. शहरातले एखाद्या विचारा बोलावली, तुला काय आवडतं? ती म्हणते, सैराट पाहिला आवडतो. मग का गायराटाची आवडत जन्माला नाही येणार? अहो, दोघांचा संवाद चाललेला. लग्न होऊन 2 वर्ष झालेली प्रतिमच आई वडील बाकी त्यांना पितृत्व आणि मातृत्व प्राप्त होतंय. दोघांचा इतकं विचार प्रामाणिक होतं बरं का. प्रामाणिक इतकं होतं, चौबदारासारखं प्रामाणिक होतं. ती प्रामाणिकपणानं ती आपल्या पत्नीला विचारते, हे सांग ना, हे बघ आता आपण आई वडील होणार की नाही? हो. मग डोहाळं म्हणून तुम्हाला काय आवडतं? ती बोलली, खरं सांगू का? तुम्हाला खरं सांगू का? म्हणजे खरं सांग. जोगदंड महाराज, तुमचं कसं काय? खरं सांगू का? खरं सांग. ती बोलली, खरं सांग. खरं खरं सांगू का? अगं बाई, खरं सांग. ती म्हणली, मला ना तुम्हाला जोड्या नाहना वाटत. दिवस उलटत होते, महिने उलटत होते.
हाहाकार माजवलेला होता सुलतानीचा चाल. जिजाऊसाहेब तीळ अशा तुटायचे. आणि एक दिवस आदिशक्ती समोर त्यांनी अनुष्ठान मांडलं. पदरच पसरला. आदिशक्ती आई जगज्जननी तुळजा भवानी समोर पदर पसरला आणि साथ घातली त्या आदिशक्तीला. बये दारुघा लक्ष्मीपुर भवानी दारू गडवैया, कोल्हापूर लक्ष्मी दारू गडवैया, कन्नड लक्ष्मी दारू गडवैया, तेलंगणा लक्ष्मी दारू गडवैया, माहूर भवानी दारू गडवैया, तुळजापूर भवानी दारू गडवैया, सप्तशृंग निवासिनी दारू गडवैया, पंढरपूर निवासिनी दारू गडवैया, आळंदी निवासिनी दारू गडवैया, शिरचूपळ निवासिनी दारू गडवैया. बये दारू फाल्गुन वद्य तृतीया 1630 फाल्गुनाचा महिना. सुप्रभाती जिजाऊ साहेबांना बाळंत वेदना व्हायला लागल्या. जिजाऊ साहेब स्मरण करतायत आदिशक्तीचं बये घाल माझ्या ओटीमध्ये पुत्र. तू जर माझ्या ओटीमध्ये पुत्र घातलास तुझ्या पायाजवळ प्रतिज्ञा करते मी त्याला सर्वसामान्य जीवन जगू देणार नाही. मी माझ्या बाळाला रामरायासारखा, कृष्ण परमात्म्यासारखा, अर्जुनासारखा, वीराभिमन्यूसारखा राष्ट्र आणि धर्म वाचवी असा पोलादी पुरुष घाल ग माझ्या ओटीमध्ये पुत्र. जिजाऊ साहेबांना बाळंत वेदना व्हायला लागल्या. सुईनी वैद्य अगोदर गडावर हजर होते, त्यांची तारांबळ उडाली आणि त्या सगळ्यांनी मिळून जिजाऊ साहेबांना गडावरच्या दारुणी महालामध्ये, इतिहासाच्या भाषेमध्ये त्याला दारुणी महाल म्हणतात, आपल्या बोली भाषेमध्ये त्याला बाळंतपणाची खोली म्हणतात. त्या बाळंतपणाच्या खोलीमध्ये आणलं. बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा बंद झाला. हा म्हणतात गडावर बातमी गेली. गडावरचा प्रत्येक माणूस आता त्या बाळंतपणाच्या खोलीच्या दरवाजाच्या बाहेर एकत्रित व्हायला लागलं. सगळे वाट पाहतायत कधी एकदा बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा उघडतो, आम्हाला साखर बातमी कळते. वाट पाहता पाहता सूर्य माथ्यानाशी आला तरी दरवाजा उघडला जात नाही. वाट पाहता पाहता दुपार टळून गेली तरी दरवाजा उघडला जात नाही. वाट पाहता पाहता सूर्य मावळतीला आला तरी दरवाजा उघडला जात नाही. गडावरच्या बाया बापड्या आपापल्या देवाला नवस करायला लागल्या. अरे माझ्या देवानो, आमच्या राणी सरकारांची सुखरूप सुटका होऊ दे. बंधवानो, सूर्यास्त झाला आणि पूर्ण अंधार आणि तो शुभक्षण जवळ आला.
त्या शुभक्षणाचं वर्णन करण्याकरता कदाचित शब्दसृष्टी अपुरी पडे. तो क्षण म्हणजे सुवर्णाचा, तो क्षण म्हणजे अमृताचा, तो क्षण म्हणजे कौस्तुभाचा, तो क्षण म्हणजे सर्वस्वाचा, तो क्षण म्हणजे स्वाभिमानाचा, तो क्षण म्हणजे स्वातंत्र्याचा. अरे त्या क्षणाचं वर्णन करता येणार नाही. अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे 5 ग्रह अनुकूल असणारा तो शुभक्षण. त्या शुभक्षणी बाळणपणाच्या खोलीचा दरवाजा उघडला. एक वयोवृद्ध माऊली कमरेवर हात ठेवून त्या खोलीतून बाहेर यायला लागली. तिच्या मुखकमलावर सुंदर असं हास्य होतं. सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. तिचं नाव गोजाक्का. सगळ्यांनी तिला एका स्वरामध्ये विचारलं, सांगा ना गोजाक्का, आपल्या राणी सरकारांना काय झालं? तिनं सांगितलं तर काय झालं म्हणून काय विचारता? आता नौबतीवर टिपळ पडू द्या, तोपेच्या भांड्याला पत्नी द्या. आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला. पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजी राजाला झाला, पुत्र शिवदेवीला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. आला आला सुलतानानो, तुमच्या उन्मत्तपणाच्या चिरफळ्या उडवणारा श्रीकृष्ण शिवनेरी गडावर गुणांचं कौतुक करावं लागलं. महाराज प्रगट झाले शिवनेरी गडावर. फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवारी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 सूर्यास्तानंतर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची परफेक्ट जन्मवेळ सांगू का? 6:34 शिवाजी महाराजांची परफेक्ट जन्मवेळ आहे. मी 30 तास शिवाजी महाराज सांगतो. 30 आवर शिवनेरी टू रायगड. जे बोलतो त्याला महाराष्ट्रामध्ये कुणीही चॅलेंज करू शकतं. कशा करता सांगतोय ऐका. चला महाराज जन्माला आले की नाही, मग आता थोडा जय जयकार करायला पाहिजे की नाही? पाहिजे ना? हातवर करा ना. करा 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 करा. तुमची जबाबदारी कधी शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर जय म्हणायचं. प्रौढ प्रताप
पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय भवानी अरे काय बीजेपी वाले आले का काय हो अरे शिक्का मारू नका ही राष्ट्र धर्माची भूमिका आहे चला मी कसे करतो सांगतो आता हर हर महादेव म्हटलेत काय तुम्ही मला सांगा ना आज सोमवार आहे होय की नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जा गावामध्ये छोटंसं कोईना मोठं कोईना महादेवाचं मंदिर आहे आमच्या गावातल्या मंदिरामध्ये मी सकाळी गेलो होतो लाईन लागली होती भगिनींची लाईन लागलेली होती अशी मला 45 मिनिटे थांबावं लागलं त्यांची लाईन लागलेली आपल्याला बाजूला उभं राहिलंच पाहिजे अशा त्या नुसत्या उभ्या नव्हत्या बरं त्यातल्या 2 पुढे म्हणायच्या ओम नमः शिवाय आता तुम्ही मागे म्हणायचं मागे म्हणणार ना सगळ्या तुम्ही म्हणायचं मी ओम नमः शिवाय म्हटलं की तुम्ही पाठीमागे बघा आता जप किती होईल गणित तुम्ही मला सांगायचं इथं आपण जेवढ्या वेळ ओम नमः शिवाय म्हणू तेवढा जप किती होईल तेवढं मला सांगा मी ओम नमः शिवाय म्हटलं की तुम्ही पाठीमागे म्हणायचं बोला ओम नमः शिवाय जेवले ना तुम्ही प्रेमाने बोलायचं हे प्रेमाने बोलायचं ह्याच्या तुम्ही बोलला म्हणजे मला काही राष्ट्रपती पदक मिळणार नाहीये पण तुमच्या मुखातून प्रेमाने निघालेले ते बोल महादेवाला आवडतील मी ओम नमः शिवाय म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं ओम नमः शिवाय 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 आता पुरुष मंडळी पुढे म्हणायचं ओम नमः शिवाय माय भगिनी माता मावल्याने पाठीमागे म्हणायचं बोला ओम ओम नमः शिवाय ओम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय किती जप झाला मला सांगता का किती जप झाला पालखी सोहळ्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम माऊली शिवाय तुम्ही दुसरं कोणी काही बोलतं का तुम्हाला माहिती आहे का माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जे किरकोळ विक्रेते ते 35% मुस्लिम बांधव आहेत 35% 35% पण ते माऊली शिवाय बोलतात का दुसरं काय किती जप होत असेल माऊलीचा साधा सहज आपण विचार करायचा किती जप होत असेल चला मी कशा करता सांगतो ऐका सांगण्याचं तात्पर्य एकच आहे महाराज शिवनेरी गडावर जन्माला आले चला जिजाऊ साहेब आपली प्रतिज्ञा विसरले नाही शिवबा राजांना त्यांनी अशा प्रकारे तयार केलं 16व्या शतकामध्ये राजांनी राष्ट्र आणि धर्म वाचवला अगर शिवाजी नाही होते तो सुन्नत सबकी होती कधी विचार केला का
नाही केला. जिजाऊ साहेबांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. शिवबा राजांना त्यांनी पोलादी पुरुष बनवलं. ही जिजाऊ साहेबांची प्रतिज्ञा आहे. थोडा वेळ राहिलेला आहे. शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा सांगतो आणि शिवेला पूर्णविराम देतो. एकदा भजन करा. विठ्ठल 15 एप्रिल 1645. वेळ नाही आपल्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली 6 वर्ष शिवनेरी गडावर, त्याच्या पुढची 4 वर्ष पुण्यामध्ये, त्याच्या पुढची 2 वर्ष बंगूरच्या मुक्कामी शहाजीराजांच्या आधिपत्याखाली पुन्हा शिवबाराजे 12 मावळच्या दर्याखोऱ्यात एक पोरगा जोडला. एक सांगू तुम्हाला, मला माझ्याकडे काही साधन नाही असं कधी म्हणूच नका. एकही मावळा नव्हता शिवबाराजांच्याकडे. एकही गडकिल्ला नव्हता. एकही हत्यार नव्हतं. काही नव्हतं शिवाजी महाराजांच्याकडे. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. 12 मावळामध्ये फिरत असताना एखादा तरुण मुलगा शिवबाराजांना आवडला की जवळ बोलवायचे, त्याच्या खांद्यावर ठेवायचे, बाळा तुझं नाव काय, येशील का माझ्या बरोबर. कौतुक वाटायचं. खरं आतापर्यंत सुलतान यायचे, चाबकानं मारायचे, नाही तर लातात पाठीमध्ये घालायचे. पण एवढ्या मोठ्या सरदाराचा मुलगा जवळ येतो काय, बोलवतो काय, आपलं नाव काय विचारतो. हळूहळू हळू संख्या वाढायला लागली. तानाजी मालुसरे आले, सूर्याजी मालुसरे आले, यशाजी कंकाले, दादाजी नरसप्रभू आले, सूर्याजी काकड्याले, बाजी जेदेले, बाजी पासलकरांच्या सारखे वृद्ध आले. सांगतो तुम्हाला, एक दिवस शिवबाराजे जिजाऊ साहेबांच्या जवळ आले आणि शिवबाराजे बोलतात, मानसाहेब आता लुटुपुटीच्या लढाई करायचा कंटाळा आला, आता आम्हाला खरोखरीच्या लढाई कराव्या वाटतात. जिजाऊ साहेब काय बोलले माहिती आहे? शिवबाराजे, काय आहे तुमच्याकडे? किती गड किल्ले आहेत? एक सुद्धा नाही. किती फौज आहे? काहीच नाही. खजिना किती आहे? काहीच नाही. दारुगोळा किती आहे? हत्यार किती आहे? काहीच नाही. कशाच्या बळावर तुम्ही लढाया करणार आणि स्वराज्य निर्माण करणार? शिवबाराजे, स्वराज्य निर्माण व्हावं असं वाटत असेल तर प्रथम संघटन बांधा. आणि संघटन बांधत असताना जाती पातीच्या परे बांधा. नीट आहे का? जर जिजाऊ साहेबांनी शिवबाराजांना असं सांगितलं असतं केवळ 96 कुळीच्या मराठ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य करा, तर कदाचित स्वराज्य झालंच नसतं. नीट ऐका जरा. 18 पगड जाती सन्मानाने एका व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसवले शिवबाराजे. शाळी, कोळी, माळी, तेली, वाणी, हरिजन, गिरिजन, आदिवासी, सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, स्वर्णकार, धनगर, सनगर, बंजारा, मराठा, ब्राह्मण, वारी, कासार, पुजारी, गुजर, मारवाडी, कैकाडी, भील, वडार, वंजारी, शिंपी राहिलेले जोडून द्या. नाही कळालं होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा मला कोणत्या समाजाचे? जीवा मला आता मुलं नाहीये. ही 2 लहान मुलं आहेत. इकडे वळा, दोघं पण इकडे या. इकडे तुला जीवा मला माहिती आहेत का? जीवा मला असलं तर होय म्हणायचं, नसलं तर नाही म्हणायचं. गर्दीत खोटा रुपया चालवायचा नाही. जीवा मला नाही माहिती. बहिर्जी नाही, बहिर्जी नाही माहिती. सलमान खान अवघड रे देवा, कठीण काम आहे काय? जीवा मला वारीक समाजाची, नाभिक समाजाची. आम्ही वारीक करू हजामत वारीक समाजाची जीवा मला. मी कशा करता सांगतोय, नीट आहे का? 18 पगड जाती वारीक समाजाचे जीवा मला. सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये बानोरगड म्हणून गाव आहे. बहिर्जी नाही, एक रामोशाचा तरणा बाणपोरगा. जसे भोले बाबांना 3 डोळे, तसे छत्रपती शिवाजी महाराजांना ही 3 डोळे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा 3रा डोळा म्हणजे बहिर्जी नाही, एक रामोशाचा पोरगा. बहिर्जी एक सामान्य समजू नका. इतका सोंग बदलण्यामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे बहिर्जी नाईकाला 12 भाषा येत होत्या. काय विद्वत असेल काय असेल मला कळत नाही. कधी कधी हो
सोंग बदलून गडावर आले तरी कोणालाही कळत नव्हते की हे बहिर्जी नाईक आहेत, फक्त राजांना कळायचं. शत्रूच्या घोटामध्ये जायचं, खालच्या थरापर्यंत जायचं, बातमीना बातमी गोळा करून आणायची आणि मग त्याच्यावर शिवाजी महाराजांची मोहीम ठरायची. संपूर्ण शिवचरित्र पाहिलं, एका प्रसंगामध्ये एकच मावळा आहे. सगळे प्रसंग बघा, एका प्रसंगामध्ये एकच मावळा आहे, पण असा एकच मावळा आहे तो प्रत्येक प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आहे. आणि त्या मावळ्याचं नाव आहे रामोशी समाजाचा तरता पाठपोरगा बहिर्जी नाईक. राजाने केवढी मोठी जबाबदारी दिली माहिती आहे? 6000 गुप्तहेरांची संघटना होती, त्याचा अध्यक्षपद राजाने एका रामोशीच्या पोराला दिलं. आरक्षण म्हणून नव्हे, नीट ऐका. हो, तुम्हाला पन्हाळगड माहिती आहे का? पन्हाळगड तुमच्यापैकी कोण कोण गेले पन्हाळगडावर मला माहित नाही. ज्या वेळेला आपण कोल्हापूरला जातो की नाही, पन्हाळ्यात जातो की नाही, मध्ये ज्योतिबा भगवान आहेत की नाही. पन्हाळगड सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर सुटले आषाढाची पौर्णिमा 12 जुलै 1660. 12 जुलै 1660 आषाढाची पौर्णिमा, पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटातला काला. चला त्या प्रसंगी धनगर समाजाचे बिरोबा दादा कधी विचार केला का? ओगानं विषय आले, सगळे प्रतिसाद देणार ना. येळकोट म्हटलं की जय मल्हार म्हणायला पाहिजे बरं का. बोला येळकोट बाळूमामाच्या नावानं. धनगर समाजाची बरोबर. तुम्हाला माहिती आहे पन्हाळगड ते विशाळगड जवळ जवळ 62 किलोमीटरचं अंतर. आता जरी तुम्ही तिथे गेला, ज्या वाटेनं राजे गेले त्या वाटेनं तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तरी घनदाट असं जंगल आहे. त्या काळात तर काय असेल असं. बरजी नेहमीची वाट आहे, पायवाट त्या पायवाटेनं जायचं नाही, शत्रू मागावर येऊ शकतो. मग काट्या कुट्यातून जायचं, जंगल राईतून पण मार्ग दाखवणार को. त्या प्रसंगी धनगर समाजाचे बिरोबा दादा 50 पावलावर राजांना वाट दाखवण्याकरता बिरोबा दादाने आपलं माणूस उभं केलं होतं पन्हाळ्यापासून विशाळगडापर्यंत. हे सगळं पोट तिडकीनं तुमच्या समोर मांडतोय, कारण आहे याला. तुम्ही आम्ही महापुरुष वाटून घेतले, क्षमा करा. तुम्ही आम्ही रंग वाटून घेतले, क्षमा करा. महापुरुषांची वाटणी करू नका. महापुरुष जन्माला आले त्या समाजाचं भाग्य सौभाग्य, पण त्याच समाजाकरता आले.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य केलं ते केवळ 96 कोळीच्या मराठ्यांच्या करताच केलं का? प्रामाणिकपणे विचार करायचा, याला राजकीय जातीवादाचा जडंग द्यायचाच नाही. सांगा ना मला, शिवाजी महाराजांनी स्वराज्य केलं 18 पगड जातीला बरोबर घेऊन. सांगू तुम्हाला, ज्याला बैलगाडीने त्याला बैलगाडी दिली, ज्याला बैलजोडी पाहिजे त्याला बैलजोडी दिली, ज्याला शेती पाहिजे त्याला शेती दिली, ज्याला नांगर पाहिजे त्याला नांगर दिला, खत पाहिजे त्याला खत दिलं, बे बियाणं पाहिजे त्याला बे बियाणं दिलं, ज्याला जमीन आहे त्याला जमीन दिली. आणि हे देत असताना कधीही जातीपातीचा विचार झालाच नाही. सगळ्यांना सारखा न्याय एका व्यासपीठावर. म्हणून स्वराज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्नच कधी निर्माण नाही झाला. हा जोडून प्रार्थना करतो त्या जिहादीला हेच हवंय हो. कुठल्या मुद्द्याच्या माध्यमातून 18 पगड जाती एकमेकांसमोर अशा भांडत राहिल्या पाहिजेत. आणि मग त्याने आपली पोळी बाजून घ्यावी. काय राजकारणी मंडळी असतील, कोणी असतील, एक प्रार्थना करतो, कुठलाही एक समाज आपल्या भारत मातेचं रक्षण करू शकत नाही. मग शिवाजी महाराजांची भूमिका घेतली पाहिजे. 18 पगड जाती. आता तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, वास्तव सांगतो, रोटी पेटी व्यवहार चालू झालेले आहे. कोणाची नाही म्हणायची ताकद नाही. रोटी बोटी व्यवहार चालू झाले, हो झाले. ब्राह्मणाची मुलगी बौद्ध धर्माच्या मुलाशी आता लग्न करायला लागलेली आहे. मराठ्याची मुलगी माळी समाजामध्ये, धनगर समाजामध्ये, हो हो, रोटी बेटी व्यवहार चालू झालेले. आणि तुम्ही नाही म्हणलं तरी ते थांबणार नाही, होऊ दे. पण मुलींना एकच प्रार्थना आहे, लव जिहादला बाळानो बळी पडू नका. तुमच्या आयुष्याचं जीवनाचं पूर्ण राख रांगोळी होईल. 18 पगड जातीपैकी कुठल्याही मुलाची लग्न करा. फक्त त्या जिहादींच्या लव जिहादच्या नादाला लागू नका. ते लोण आता खेड्या पाऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सांगू नाही बरं का, गावाचं नाव सांगू नये, नाव सांगू नये, नाही तर बोलायला खूप येतं मला. मी हे सगळं तुमच्या समोर कशा करता मांडतोय. आरक्षणाचा विषय न्यायालयामध्ये सरकारी दरबारी त्याला सुटायचा तसा सुटणार आहे. तुमच्या माझ्या म्हणण्याप्रमाणे काहीच होणार नाही. एका मुद्द्यावर जातीवादाच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे राहू नका. 2 हात जोडून प्रार्थना करायची सगळ्यांना. अरे 18 पगड जाती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपण निघालेलो आहोत. 18 पगड जाती सन्मानानं प्रत्येक गावामध्ये एक व्यासपीठावर जगायला हव्या. तरच खऱ्या अर्थानं आपलं हे राष्ट्र समृद्ध राष्ट्र म्हणून निर्माण होईल. चला जाऊ द्या, मी कसे करता सांगतो, ऐका. धनगर समाजाची बिरोबा दादा, हो, शिवाजी महाराजांनी काय रे त्याचं नाव, शाहिस्ते खानाची बोटे तोडली. शाहिस्ते खान माहिती ना बापा बापा, एक 5 मिनिट. शाहिस्ते खान माहिती तुम्हाला? औरंगजेब के मामू जान जिसका नाम है शाहिस्ते खान. त्या शाहिस्ते खानाची बोटे राजाने तोडली. चैत्र शुद्ध अष्टमी 5 एप्रिल 1663 तारखा नोंद करायची. राजाने बोटे तोडली 3. कुणाची? शाहिस्ते खानाची. पण याच प्रसंगावर पोवाडा करत असताना शाहिरानं तोडली 4. नाही कळलं, राजाने तोडली 3, शाहिरानं तोडली 4. कशा करतात? यमक जोडवल्या करतात. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तडपता बिजलीचा अवतार, झाला घोड्यावरती स्वार, केला शाहिस्त्यावर वार, तुटली बोटे त्याची, चमके शिवबाची. त्या प्रसंगी माळी समाजाच्या ज्ञानोबा माऊली, कारण जो लाल महल आहे राजांचा त्याच्यामध्ये तो शाहिस्ते खान राहत होता. पण तिथल्या बागकामेचं काम ज्ञानोबा माऊली बघायचे. ज्ञानोबा माऊली राजगडावर आले, राजांच्या मध्ये चर्चा झाली आणि मग राजांनी मोहीम काढली. त्या प्रसंगी माळी समाजाचे ज्ञानोबा माऊली. आता मला जास्त वेळ नाही, कितीही बोलता येतं. तुम्हाला सांगू, शंभूराजे थोडक्यामध्ये, आता शंभूराजे, जास्त वेळ नाहीये.
3 फेब्रुवारी 1691 रत्नागिरी जिल्ह्यातला संगमेश्वर सरदेशांच्या वाड्यामध्ये शंभूराजांना कवी कलशानं अटक झाली. पाटण, कराड, पुशेसावळी, बारामती, अकलूज मार्गे नगर जिल्ह्यातलं पेडगाव जिथे बहादूरगड, त्या बहादूरगडाला त्या औरंगजेबाची छावणी पडलेली होती. 15 फेब्रुवारी 1689 त्यांचं शरीर बांधलेलं होतं ते मुक्त केलं. त्यांची राजवस्त्र उतरवली. इराणमध्ये विदूषकाला घालतात तसा विदूषकी पोशाख त्यांच्या अंगावर घातला. डोक्यावर तख्ता कुला म्हणतात ती टोपी घातली बरं का, आणि साखर दंडानं बांधलं. दोन्ही हात मानेवर असं जाड लाकूड, दोन्ही हात असे बांधलेले, तीच साखर अशी पायापर्यंत गेलेली. अशा प्रकारे वधस्तंभाला बांधतात. अशा प्रकारे कवी कलशाने शिवराजांना बांधलं. त्यांचा अधिकारी यायचा, विचारायचा, बोलो स्वराज का खजाना कहाँ है, हमारी तरफ से कौन कौन गद्दार था, मुसलमान बनोगे. एकही प्रश्नाचं उत्तर कधी शंभूराजांनी दिलं नाही, की कवी कलशाने दिलं नाही. आणि शेवटी 16 फेब्रुवारी 1689 औरंगजेब स्वतः आला तो आला, हत्तीवर अंबारीत बसून आला. पण 10 पावलावर उभा राहायला शंभूराजांच्या पासून दूर त्याला असं वाटत होतं. असं जरी असलं तरी लोखंडी साखळी बेडी तोडून तो आपल्यावर झेप घेऊ शकतो, इतकी भीती त्याला शंभूराजाची होती. 10 पावलावर थांबला आणि तिथून बोलतो, देखो आखिरी बार पूछ रहे हैं, बताओ खजाना कहाँ है, कौन कौन गद्दार था हमारी तरफ से, इस्लाम कबूल करोगे, मुसलमान बनोगे. एकही प्रश्नाचं उत्तर शंभूराजांनी दिलं नाही. तो कवी कलशाने बोलतो, अरे तुम तो ब्राह्मण हो, ये नहीं बता रहा है जिंदगी बख्श देंगे, बताओ खजाना कहाँ है. काही उत्तर दिलं नाही. औरंगजेबाच्या तळपाच्या मस्तकाला गेली. तो शंभूराजांच्याकडे पाहतो आणि बोलतो, देखो शंभू, अगर से तो भाग गए थे, यहाँ से नहीं भाग सकते ना, तुम्हारी फौज यहाँ सकती है. मेरी फौज देखो कितनी बड़ी मेरी फौज है, हाथी है, घोड़े है, तोप है, तलवारें है. तेव्हा शंभूराजे हसले आणि हसत हसत त्यांनी कवी कलशांच्याकडे पाहिलं. आणि शंभूराजे कवी कलशांना बोलतात, कविराज आप आखिरी बार सुनाएंगे, क्योंकि हम आखिरी बार पूछेंगे, इसके बाद ना हम पूछ सकते ना बता सकते हैं. देखो कविराज, ये औरंग अपनी फौज की शेखी हमारे सामने बता रहा है, जवाब दो कविराज, जवाब दो. तेव्हा कवी कलश गालात हसले आणि हसता हसता औरंगाकडे बघत कवी कलश बोलता, हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में रखा राजा मेरा आप सब पे भारी है. त्या औरंगजेबाच्या तळपायच्या मस्तकाला गेले. तो माघारी फिरला. एवढ्यामध्ये शंभूराजांनी साथ घातली. सुनो औरंग, हमारे छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते थे, और उसी शेर का मैं छावा छावा छावा. कशा करता हे तुमच्या समोर मांडतो. ह्या प्रतिज्ञाचे आहेत बरं का सगळ्या. शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा झाली 15 एप्रिल 1645 रोहिणेश्वरावर म्हणा, रायरेश्वरावर म्हणा, आणि ती पूर्ण झाली रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार दिनांक 6 जून 1674 पहाटे 5 वाजता. ही राजांची प्रतिज्ञा, शंभूराजांची प्रतिज्ञा, जिजाऊ साहेबांची प्रतिज्ञा आणि तुकाराम महाराजांची प्रतिज्ञा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा सांगावया.